हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 21वा हप्ताच म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता संपूनही गेलेला आहे. सोबतच एप्रिल महिनाही संपलेला आहे. फक्त एप्रिल महिना संपायला शेवटचे 12 तास शिल्लक असून या 12 तासामध्ये वितरण होणार का याबद्दलची एक अपडेट समोर आलेली आहे. आणि तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महिला व बाल विकास विभाग आहेत याच्या प्रमुख आदितीताई तटकरे या स्वतः एक महिला आहेत आणि या महिला असून महिलांच्या समस्या का बरं समजून घेत नाहीयेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर महिलांच्या गरजा समजू शकत नाही आहेत तर हे जे भाऊ बसलेले आहेत, ढोंगी भाऊ, मतलबी भाऊ बसलेले आहेत, हे खरंच तुमच्या गरजा समजून घेणार आहेत का? आणि आता सरकारला 1 महिना नाही तर आपल्याला 2 महिन्याचे पैसे जमा करायला पाहिजे. म्हणजेच 3,000 रुपये आपल्या अकाउंटला क्रेडिट करायला पाहिजे. अन्यथा लाडक्या बहिणींनो बघा, 2 हप्ते पेंडिंग पडलेले आहेत आणि सरकार काय आहे, मार्च महिन्याचे पैसे देतील, पुन्हा 2 महिने पेंडिंग पडतील. असंच जर सरकारने केलं तर तुम्हाला जो लाभ आहे हा पुढे जाऊन 2 वरून 4 महिने मिळणार नाही, म्हणजे मिळणार नाही. याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला देणार आहे. तर तोपर्यंत लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण सुरुवात करूया. बघा, आजची आहे 30 तारीख. 30 तारीख लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, 30 तारखेचा हा जो दिवस आहे एप्रिल महिना, आणि तुम्हाला मार्च महिन्याचाही हप्ता भेटलेला नाहीये, सोबत एप्रिलचाही हप्ता भेटलेला नाहीये. म्हणजे 2 हप्ते आता पेंडिंग झालेले आहेत. 2 हप्ते. मग आज जर वितरण झाले नाही तर वितरण कधी होणार? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, मी तेही माहिती तुम्हाला देतो. उद्या आहे 1 तारीख. उद्याला काय असतं, महाराष्ट्र दिन आहे, तर याची सुट्टी असतं, बरोबर? तर मला असं वाटतंय उद्या महाराष्ट्र दिनी सरकारला सुट्टी आहे, पण सोबतच 2 तारखेला सुद्धा सॅटरडे आहे आणि 3ला संडे आहे. म्हणजेच काय, वितरण जे सुरू होईल तर आपल्याला 4 ते 8 यामध्ये होऊ शकतं, बरोबर? समजा आज लाडक्या बहिणींनो, 30 तारखेला, आजच्या तारखेला जर वितरण झालं नाही संध्याकाळी 7, 8, 9 पर्यंत, तर लक्षात घ्या वितरण जे होईल ते मे महिन्यामध्ये होईल. आता तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, मार्च महिना गेला, बरोबर? एप्रिलही गेला. आता मे महिन्यामध्ये जे वितरण होईल कधी, 4 ते 8 तारखेमध्ये किंवा जी-आर येईल, तर इथे मे मध्ये जे तुम्हाला पैसे दिले जातील तर तुम्हाला काय वाटतं, मार्च आणि एप्रिल देईल का? नाही. फक्त तुम्हाला 1500च रुपये देईल. किती रुपये देईल? फक्त 1500च रुपये देईल. म्हणजे एप्रिलचाही गेला, पण आपल्याला भेटायला कोणते पाहिजे होते? मे महिन्याचे हप्ते भेटायला पाहिजे होता मे मध्ये. म्हणजे सरकार काय करणार आहे, 2-2 हप्ते असं पुढे जाऊन तुम्हाला लाभ देणार नाहीये. म्हणजे काय, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एप्रिलचा हप्ता इथून गाळल्या जातील. होऊही शकतं, असंही होऊ शकतं की दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला देणार नाही, तुम्हाला मे मध्ये मेचेच हप्ते देईल. याचं प्रॉफिट काय मिळेल, सरकारचे 2 महिन्याचे पैसे वाचतील. आणि जर असं पुढे झालं लाडक्या बहिणींनो, तर ही आपल्यासाठी एकदम दुःखाची बातमी असणार आहे. म्हणजेच काय, सरकार पेंडिंग लाभ कधीच देत नाही. पेंडिंग लाभ सरकार देत नाही. जर इतकेही तुम्ही आता 20 हप्ते बघितली असेल तर कोणत्याच बहिणींना पेंडिंग लाभ भेटलेला नाही आहे. जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा सरकार 2 महिन्याचे पैसे एकत्र द्यायचं, पण आता निवडणुका संपल्या आहेत तर लाडक्या बहिणींनो, तुमची गरज सुद्धा संपलेली आहे. पण या सरकारला, लाडक्या बहिणींनो, तुम्ही त्यांची जागा दाखवून द्या. अन्यथा हे जे सरकार आहे ना, बोगस आहे, ढोंगी आहे, नालायक आहे, मतलबी आहे. की एक महिलांची बाजू समजून घेऊ शकत नाही, तर हे जे ढोंगी लोक बसलेले आहेत तिथे, हे ढोंगी लोक खरंच तुमची बाजू समजून घेईल का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबत लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या, ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे आणि व्हिडिओच्या शेवटीला एकदम तुम्हाला ढासू बातमी देणार आहे. लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या, ई-केवायसी दुरुस्तीसाठी उरले केवळ काही तास. 30 एप्रिलची मुदत चुकल्यास 1500 रुपये थांबणार. म्हणजे ज्या बहिणींची ई-केवायसी एडिट करायची राहिली असेल त्या बहिणींनी लवकरात लवकर ई-केवायसी एडिट करा. आणि नाहीतर लाडक्या बहिणींनो, काय होईल, तुमचा जो लाभ आहे हा कायमचा बंद केला जाऊ शकतो. मला तर वाटतं हे जे सरकार आहे ना, इतकं ढोंगी आहे ना, इतकं बोगस आहे ना, कोणत्याच राज्याचं सरकार इतकं बोगस नाही आहे. ते आपण म्हणतो ना, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र,
हे दोघंही सुद्धा जुमल्यामध्येच व्यस्त आहेत. ते जुमले त्यांचे आहेत, पण इथे लाडक्या बहिणींची पिळवणूक होत आहे. आणि या योजनेबद्दल अस्पष्टता इतकी सरकारमध्ये दिसते, की कधी मध्ये आम्ही बंद करू, कधी मध्ये आम्ही म्हणतो लाभ देऊ. बरोबर? इथे हा जर मुद्दा आपण लावून धरला नाही किंवा धरून धरला नाही, की जे सरकार आहे ना, लाडक्या बहिणींनो आपला लाभ बंद करेल. म्हणून मी महाराष्ट्रातील प्रत्येक युट्यूबर्सला सरकारवर टीका करा. त्याच्या माध्यमातून सरकार या गोष्टी आपल्या लाडक्या बहिणींच्या ज्या गोष्टी आहेत उचलून धरतील आणि लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये देतील ही आपण मागणी करूयात. अन्यथा लाडक्या बहिणींनो जर आपण हातावर हात देऊन बसलो, हे जे सरकार आहे ना बोगस आहे, मतलबी आहे, ढोंगी आहे. आपला जो लाभ आहे हा कधीच सुरू ठेवणार नाही व्यवस्थित. म्हणून प्रत्येक युट्यूबर्सला, प्रत्येक बहिणीला एवढीच नम्र विनंती करतो अंतःकरणातून, की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचवा, प्रत्येक युट्यूबर्स पर्यंत पोहोचवा आणि त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवा, त्या संत्रांपर्यंत पोहोचवा. त्यांचा पेमेंट 2 महिने पेंडिंगवर टाका. प्रत्येक आमदारांचं, प्रत्येक मंत्र्यांचं पेमेंट 2 महिने पेंडिंगवर टाका. पण ज्या गरजू बहिणी आहे, ज्या पात्र बहिणी आहे, त्यांना लाभ द्या. तुमचे लाखोचे पेमेंट आहे. बरोबर? तर या लाडक्या बहिणींसाठी ₹1500 तुम्ही देऊ शकत नाही. हे खूपच चुकीची गोष्ट आहे. राज्यातील महायुती सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रतिष्ठेच्या अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी सातत्याने चर्चा सुरू होत आहे. योजना बंद होणार असल्याची तसेच लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची, बोगस लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्याची चर्चा होत असते. मुख्यमंत्र्यांकडून संदर्भात योजना कधीही बंद होणार नाही स्पष्टीकरण वारंवार दिले जाते. निवडणुकीच्या वेळेस देवाभाऊ सांगते की योजना कधीच बंद होणार नाही. मी आणलेली कधी कधी मध्ये एकनाथजी शिंदे साहेब सांगते की योजना कधीच बंद होऊ देणार नाही. पण तुम्हीच विचार करा, लाडक्या बहिणींनो, योजना बंद करणार नाही. मग तुम्ही 2 महिने पेंडिंग का टाकले? तुम्ही तुमचे 2 महिने पेंडिंग टाकता का? सांगा आम्हाला. या प्रश्नांचे उत्तर आपल्याला सरकारला मागावं लागेल. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना काही नियम, अटी लागू केल्या होत्या. बनावट लाभार्थ्यांना योजनेचा फायदा होण्याऐवजी योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या ई-केवायसी प्रक्रियेवर वारंवार मुदतवाढ दिली गेली. आता ई-केवायसी प्रक्रियेअंतर्गत दूरसाठी महिला व बाल विकास विभागाने दिलेली मुदतवाढ 30 एप्रिल रोजी म्हणजेच अवघ्या काही तासामध्ये संपणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींची ई-केवायसी रखडलेली आहे त्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी तारणहार बनली आहे. या योजनेमुळेच महायुती पुन्हा सत्तेत असल्याचे म्हटले जात आहे. जर ही योजना आता या महिन्यामध्ये जर आपल्याला आजच्या दिवशी जमा पैसे नाही झाले आणि मेच्या 4 ते 8 मध्ये झालं नाही, तर लाडक्या बहिणींनो मी तुमच्याकडे एकच पुन्हा विनंती करतो की सरकारला मतदानच द्यायचं नाही. आपण कोणत्याही पक्षाला निवडून देऊ, पण हे जे महायुतीचं सरकार आहे यांना निवडून देणार नाही. कारण हे जे सरकार आहे तुमच्या भावनांशी खेळत आहे. हे सरकार तुमच्या मतांशी खेळत आहे. तुमच्या सोबत अयोग्यतेची वागणूक करत आहे. तर हे असंख्य पद्धतीने चुकीचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या मनामध्ये असलेला रोष कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकासाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली जाते. या योजनेतून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरमहा ₹1500 दिले जातात. कधी त्या महिन्याचं लगेच पैसे दिले जातात, कधी 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी दिले, परंतु पैसे मिळत नसलेल्या लाडक्या बहिणीची जे असमाधानी आहे ते वाढलेलं आहे. परंतु यांचा काही बनावट लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्याचं दिसून आलोय. वगळून त्यांचा खरोखरच गरजेचा आहे. या अशा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. मान्य आहे. लाडक्या बहिणींनी सुद्धा त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, की ई-केवायसी केलं, सगळंच केलं, तरी सुद्धा हे ढोंगी सरकार, मतलबी सरकार लाडक्या बहिणींचा लाभ बंद करतोय. बघा लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची इथे गोष्ट सांगणार आहे. तुमचा मार्च महिना गेला, एप्रिल महिना संपला. बरोबर? आता मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आपल्याला समजा 4 ते 8 मध्ये लाभ भेटेल. मी तर म्हणतो की आजच भेटायला पाहिजे 30 एप्रिलला. समजा नाहीच भेटला तर 4 to 8 मध्ये तो लाभ भेटू शकतो. पण किती महिन्याचा मिळेल? एकाच महिन्याचा 1500, कारण की सरकार 2 महिन्याचा देणार नाही. पण आपण सरकारला इतका रोष लावू, इतकं सरकारकडे हा जो मुद्दा आहे धरून पकडू, की तो आपल्याला लाभ 3000 म्हणजे 2 हप्त्याचा द्यायला पाहिजे. तर तुमचं काय म्हणणं आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला 3000 पाहिजे की 1500 पाहिजे? आणि लाडक्या बहिणीनो, प्रत्येक बहिणीने या व्हिडिओला महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचवा. कारण हा जर व्हिडिओ प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचला तर होऊ शकतं सरकारवर
काय टेन्शन येईल की आता लाडक्या बहिणी शांत बसणार नाहीये, लाडक्या बहिणी आंदोलन करायला उतरतील, लाडक्या बहिणी आपल्याला निवडणुकीमध्ये मतदान देणार नाही, म्हणून सरकार होऊ शकतं आपल्याला 3,000 2 महिन्याचे देतील. आता समजा जर नाही दिले, मे महिन्यामध्ये 1500, पण मे महिन्यामध्ये कोणता हप्ता भेटायला पाहिजे होता? मे महिन्याचा, कारण की ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. मग सरकार काय करतील, हे 2 हप्ते आहे ना पेंडिंग ठेवतील आणि पेंडिंग लाभ तुम्हाला कधीच दिल्या जाणार नाही. समजा असंच जर पुढेही चालू केलं, तर यावर्षी 2 झाले, पुढच्या वर्षी 4 करतील, त्या पुढच्या वर्षी 6 करतील आणि नंतर योजनाच बंद करून टाकतील. तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या शेवटच्या 12 तासात जर पैसे आले नाहीत, तर आपल्याला 4 ते 8 मे रोजी पैसे वितरित होऊ शकतात आणि लाडक्या बहिणींनो कमेंट सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की 1500 पाहिजे की 3,000 पाहिजे. आता थांबतो आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय